पुढची बातमी आहे। लक्ष्मण हाके यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। दरम्यान लक्ष्मण हाकेंच्या भेटीला सरकारचं शिष्टमंडळ जाणार आहे। या शिष्टमंडळात उदय सामंत, अतुल सावे, गोपीचंद पडळकर, गिरीश महाजन असणार आहेत। मनोज जरांगेंच्या सगळे सोयरेच्या मागणीला लक्ष्मण हाकेंचा विरोध आहे। मात्र लक्ष्मण हाके अद्यापही त्यांच्या मागण्यांवरती ठाम आहेत। त्यांच्या मागण्यांवरतीच शिष्टमंडळ चर्चा करणार आहे। लक्ष्मण हाके यांचं आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे। या उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे आणि सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंची भेट घेणार आहे। सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीला दाखल झालेलं आहे। लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा 9वा दिवस आहे। वडीगोद्रीमध्ये लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे आणि सध्या सरकारचं शिष्टमंडळ तिथे पोहोचलेलं आहे। लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करण्यासाठी गिरीश महाजन, त्याचसोबत गोपीचंद पडळकर, अतुल सावे पोहोचलेले आहेत आणि सरकारचं हे शिष्टमंडळ उदय सामंत सुद्धा त्यामध्ये आहेत। हे शिष्टमंडळ त्यांच्या मागण्यांवरती चर्चा करेल। लक्ष्मण हाकेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 9वा दिवस। या सरकारच्या शिष्टमंडळाचं स्वागत केलं जातंय वडीगोद्रीमध्ये। लक्ष्मण हाके यांच्या भेटीला आलंय हे सरकारचं शिष्टमंडळ। उदय सामंत, अतुल सावे, गोपीचंद पडळकर आणि गिरीश महाजन आहेत। त्यांचं स्वागत केलं जातंय। मनोज जरांगे यांच्या सगळे सोयरेच्या मागणीला लक्ष्मण हाकेंचा विरोध आहे आणि लक्ष्मण हाके अद्यापही त्यांच्या मागण्यांवरती ठाम आहेत आणि त्यांच्या मागण्यांवरतीच चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ वडीगोद्रीमध्ये पोहोचलंय। अतुल सावे, गोपीचंद पडळकर, गिरीश महाजन, उदय सामंत हे सरकारकडून लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करण्यासाठी आले। मनोज जरांगे पाटील यांच्या सगळे सोयरेच्या मुद्द्याला विरोध आहे लक्ष्मण हाके यांचा आणि ते गेले 9 दिवस वडीगोद्रीमध्ये उपोषण करतायत, आमरण, आणि म्हणूनच सरकारचं शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाके यांची भेट घेण्यासाठी तिथे पोहोचलंय आणि त्यांचं स्वागत केलं गेलंय आणि आता लक्ष्मण हाके यांच्याशी ते चर्चा करतील। मंत्री उदय सामंत आहेत, गोपीचंद पडळकर आहेत, गिरीश महाजन आणि अतुल सावे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी अविनाश कानडे आपल्या सोबत आहेत छत्रपती संभाजीनगरातून। अविनाश, सरकारचं शिष्टमंडळ तर आलेलं आहे लक्ष्मण हाके यांच्या भेटीला, काय माहिती? अवघ्या काही मिनिटांमध्ये म्हणजे 40 ते 45 मिनिटांमध्ये हे शिष्टमंडळ आता लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी पोहोचेल। वडीगोद्री या ठिकाणी उपोषण सुरू आहे। त्या ठिकाणी 45 मिनिट पोहोचायला शिष्टमंडळाला लागतात। त्या ठिकाणी आता शिष्टमंडळ पोहोचतं आहे। मात्र त्याच रूटने जरांगे पाटील देखील आता जात आहेत, कारण जरांगे पाटील यांना देखील डिस्चार्ज झाला। त्याच ठिकाणून ते समोर जाणार आहे। मात्र ते जे त्या ठिकाणी थांबणार होते तिथं न थांबता ते सरळ जाणार असल्यामुळे हा संघर्ष तर टळला। मात्र आता शिष्टमंडळ देखील लक्ष्मण हाके यांची भेट घेणार आहे। शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांना काय आश्वासन देतं हे पाहावं लागणार आहे, कारण ज्यावेळेस जरांगे पाटील यांना हे शिष्टमंडळ भेटलं होतं त्यावेळेस या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांना आश्वासन दिलंय की सगळे सोयरे हा शब्द आम्ही त्यामध्ये घेऊ, तसा कायदा करू। मात्र दुसरीकडे लक्ष्मण हाके यांचं देखील तेच उपोषण सुरू आहे की ते सगळे सोयऱ्यांचा कायदा करू नये। मग आता दोघांची समजूत कशा पद्धतीनं सरकारचं हे शिष्टमंडळ काढतं, त्याच्यात त्याला शिष्टाई त्यांची कामाला येते की पाहावं लागेल। मात्र इथून आता संभाजीनगरच्या विमानतळावरून हे शिष्टमंडळ उपोषणस्थळी पोहोचतं आहे। शिष्टमंडळामध्ये वरिष्ठ मंत्री देखील आहेत, गिरीश महाजन आहेत, उदय सामंत आहेत, गोपीचंद पडळकर आहेत, तर संभाजीनगरचे स्थानिक जे मंत्री आहेत अतुल सावे हे देखील या शिष्टमंडळात आहे। शिष्टमंडळ आता लक्ष्मण हाके यांचं उपोषण सोडण्यासाठी यशस्वी होतं का हे पाहावं लागेल, कारण आज उपोषण लगातार सुरू आहे। आजचा 9वा दिवस आहे, त्यामुळे लक्ष्मण हाके यांना काय शब्द देतं ते देखील पाहावं लागणार आहे। अविनाश, धन्यवाद या माहितीसाठी। सध्या सरकारचं शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरती पोहोचलंय आणि त्यानंतर साधारण पुढच्या 45 मिनिटात वडीगोद्रीपर्यंत जिथे लक्ष्मण हाकेंचं आमरण उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी हे शिष्टमंडळ पोहोचेल आणि त्यांच्यामध्ये काय चर्चा होते याचे अपडेट आपण घेऊयात।